सगळ्यात आधी थँक्यू सो मच, तुम्ही आलात वेळात वेळ काढून आणि 14 फेब या मोठ्या दिवशी आलात. सो सगळ्यात आधी कन्नीच्या अख्ख्या टीम कडून तुम्हा सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आज प्रेमाचा दिवस आहे आणि मला असं वाटतं आपण प्रेम सगळीकडे पसरवलं पाहिजे. आपण समुद्रात आहोत आता आणि इकडनं अख्खी मुंबई दिसते आणि अख्ख्या मुंबईला हे प्रेम आपण देऊया. आणि कन्नीचा आज आमचा टीजर आलाय आणि भरपूर अजून गोष्टी थोड्या थोड्या येतीलच. आणि आज नेमकं काय काय आम्ही मजा करणार आहोत, धमाल करणार आहोत ते माझ्या अजून मित्रांकडून तुम्हाला जाणून घ्यालच तुम्ही. सो अजून काय काय होणार आहे आज? ॲक्च्युली शुभंकर म्हणाला तसं की तुम्हा सगळ्यांना खूप खूप थँक्यू, कारण आज आमच्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी जे सगळे प्रश्न विचारतात, विल यू बी माय व्हॅलेंटाईन, आम्ही तुम्हाला हा प्रश्न विचारलात आणि तुम्ही आम्हाला हो म्हणालात, त्यामुळे थँक्यू सो मच. आणि दुसरी गोष्ट, लाईक शुभंकर सेड, आमचा टीजर लाईव्ह गेलाय, प्लीज त्याला भरभरून प्रेम द्या आणि तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा. आणि हे खूप फेमस वाक्य आहे की प्यार दोस्ती आहे, त्यामुळे व्हॅलेंटाईन डे असला तरी प्रेम हे मैत्रीशिवाय होत नाही. त्यामुळे प्लीज प्लीज कन्नीला भरभरून प्रेम द्या. आम्ही खूप काळ वाट बघितली आहे, पण आता आमचं काम झालंय. आता तुमच्या हातात आहे की 8 मार्चला येऊन थिएटर्समध्ये गर्दी करायची आणि फिल्म बघायची आहे. त्यामुळे प्लीज नक्की बघा. आणि आजच्या दिवशी डेफिनेटली व्हॅलेंटाईन्स डे आहे, तर आम्ही केक तर कट करणारच आहोत. अजिंक्यला ऋताला म्हणायचंय की किंवा निहालला कन्नीला म्हणायचंय की एक छोटंसं रिमाइंडर की हा आपला सेकंड प्रोजेक्ट आहे यार सोबत, आणि इट्स बिकमिंग बिगर, बेटर, मोर रोमॅन्टिक विथ अ लॉट ऑफ लव्ह, जे लोकांना ऑलरेडी आवडलंय. सो मला असं वाटतं आपली जोडी परफेक्ट आहे. ऑडियन्सला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल, पण आपली जोडी परफेक्ट आहे ना. सो ऋता, दिस इज मी ऑन दिस व्हॅलेंटाईन्स डे, यू नो, गिव्हिंग अ प्रपोजल. अजून इकडे आहेत दुसरी लोक, सगळ्यांना चान्स देऊया. हे बघ, ओके, नेक्स्ट कधी 2 नंबर महत्वाचं नसतं. हा म्हणजे पहिला प्रोजेक्ट, दुसरा प्रोजेक्ट हे महत्वाचं नसतं, तिसरा प्रोजेक्ट हे महत्वाचं नसतं. पहिला हा आपण पहिल्यांदा काम करतोय आणि एवढ्या वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखतो. आपण एका कॉलेजमध्ये आहोत, कॉलेजमध्ये राहतो. हो, आम्ही एका कॉलेजमध्ये होतो, रुईया महाविद्यालयात होतो. पण तेव्हापासून माझी इच्छा होती की तुझ्यावर काम करायची. आणि सगळ्यात जास्त म्हणजे की जेवढी आपली मैत्री आहे तेवढंच माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि जेवढं शुभंकरचं ऋतावर प्रेम आहे तेवढंच सोहमचं कन्नीवर सुद्धा प्रेम आहे. तर हे गुलाबाचं फूल आणि माझं प्रेम स्वीकारशील का गं? जरा बाजूला काय आता तुमचं दोघांचं खूप झालं, आता जरा हिंदीत काहीतरी म्हणतो. अरे हिंदीमध्ये तेरी आंखों की नमकीन मस्ती, तेरी हंसी की बेपरवाह मुस्कान, तेरी जुल्फों की लहराती अंगड़ाई नहीं भूलूंगा जब तक है जान, जब तक है जान. ऋता हा 1 नंबर. अरे तो बायकोला पण तेच बोलला होता. काय कोण का